आकाशवाणी पुणे. मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये दळणवळण क्षेत्राची भूमिका महत्वाची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत. राज्यपाल रमेश बैस यांचे निर्देश. अंमळनेरच्या साने गुरुजी साहित्य नगरीत 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं दिमाखदार उद्घाटन. मराठीला ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी शासनाबरोबरच मराठीजनांचीही. संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे यांचं मत. आणि इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम क्रिकेट कसोटीत भारताच्या पहिल्या दिवसाखेर 6 बाद 336 धावा. आता सविस्तर बातम्या. वर्ष 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनं दळणवळण क्षेत्र महत्वाचं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो या वाहन उद्योगासंबंधीच्या प्रदर्शनात बोलत होते. पंतप्रधान गतिशक्ती कार्यक्रमाद्वारे एकात्मिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यात येत आहे असं सांगून या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकारनं हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहिती मोदी यांनी दिली. दळणवळण आणि वाहन उद्योगातली भारताची क्षमता प्रदर्शित करणाऱ्या या प्रदर्शनात चर्चासत्र, विक्रेते खरेदीदार मेळावा तसंच राज्यांमधल्या संधींबाबत चर्चासत्र होणार आहे. या प्रदर्शनात 50 देशांमधले वाहन उद्योगाशी संबंधित 800 उद्योग सहभागी झाले आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर काल लोकसभेत चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारच्या सर्वंकष विकासाचं प्रतिबिंब राष्ट्रपतींच्या अभिभाषणात दिसलं असं मत भाजपा खासदारांनी मांडलं. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई आणि डीएमके सदस्य टी.आर. बालू यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. दरम्यान काँग्रेसचे खासदार डी.के. सुरेश यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शून्य प्रहरात केली. राज्यसभेतही काँग्रेस खासदाराच्या वक्तव्यावर सभासदांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. काँग्रेस पक्षाचा विचार नेहमीच एकसंध भारताचा आहे अशी प्रतिक्रिया पक्षाचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत दिली. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करावा आणि परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत असे निर्देश राज्यपाल रमेश बैस यांनी दिले आहेत. राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या कुलगुरू संयुक्त मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी तसंच सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. विद्यापीठांनी पदवी प्रमाणपत्र डिजिलॉकर सुविधेद्वारे विद्यार्थ्यांना तातडीनं उपलब्ध करून द्यावं, त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांना लगेच पदवी प्रमाणपत्र वापरता येईल अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. मराठीला ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी जशी शासनाची आहे तशीच ती आपल्या सर्वांची आहे असं प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. रवींद्र शोभणे यांनी काल केलं. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल अंमळनेर इथल्या साने गुरुजी साहित्य नगरीत झालं. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात शोभणे बोलत होते. इंग्रजी, हिंदी आणि मराठी हा भाषाभ्यासाचा क्रम बदलून मराठी, हिंदी आणि इंग्रजी असा असावा. गावखेड्यातील गरिबांच्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे असं ते म्हणाले. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. समाजात वागावं कसं याची शिकवण साहित्यातून मिळते. पुस्तकं जगाला जवळ आणण्याचं काम करतात असं महाजन आपल्या भाषणात म्हणाल्या. खानदेशातल्या देशसेवा आणि साहित्य परंपरेविषयी बोलताना त्या म्हणाल्या, मी आधीपासून खूप कुठेतरी अभिभूत होते की मला जायचे जे साने गुरुजींचं कर्मस्थली. तो वेळ आल्यास आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या समाजासाठी कसं झुंजायला तयार होतो हे साने गुरुजींनी इथे दाखवून दिलं. आणि नुसते साने गुरुजीने काळ्या मातीची सेवा करून त्या काळ्या मातीला हिरवा शालू घालणारे प्रकारांनी असे आमचे नाधो महानोर जे होते ते पण जवळ जळगावचे आहेत.
या मातीमध्ये चुरादर मी असं म्हणेन खानदेशाच्या की आमच्या बहिणाबाई, मला त्यांची एक गोष्ट खूप आवडते. त्या उदाहरण देतात, इवलीची तिची चोच, तेच दात तेच ओठ, तेवढंच आहे तिच्याकडे. आणि तुला देवाने काय दिलंय? 2 हात 10 बोटे. की तुला किती दिलंय लक्षात घे. ती केवढी मेहनत करते, किती घरटी बांधते सुरेख, आणि तुला तर इतकं दिलंय, आठवण कर काहीतरी. असं एक प्रकारे आपल्याला सांगणाऱ्या बहिणाबाई. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील तसंच अन्य मान्यवर उपस्थित होते. 3 वर्षांनी होणारं 100वे साहित्य संमेलन दिमाखात पार पडण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं. साने गुरुजींचं अंमळनेरमध्ये भव्य स्मारक व्हावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी शंखनाद, टाळ मृदुंग आणि ढोल ताशांच्या गजरात ग्रंथांचं पूजन करून मोठ्या उत्साहात ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉ. रवींद्र शोभणे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, अनिल पाटील तसंच साहित्य महामंडळाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अनुषंगानं काल बीडमध्ये नाट्यदिंडी काढण्यात आली. नाट्य कलावंतांबरोबरच वासुदेव, पिंगळा, पोतराज, गोंधळी, दशावतार या लोककलाकारांच्या लोककलेनं ही नाट्यदिंडी सजली होती. ही दिंडी पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. पारंपरिक व्यवसाय आणि उद्योगांसमोरच्या आव्हानांचा सामना करताना नवीन तंत्रज्ञानाबरोबरच नव्या विचारांची, संकल्पनांची गरज आहे असं माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय सहकारिता धोरण समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी काल सांगितलं. पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था आणि केअर फाउंडेशन इंडियानं सहकार से समृद्धी या उपक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या स्टार्टअप परिषद आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रभू बोलत होते. स्टार्टअप आणि सहकारी संस्थांना एका मंचावर आणून त्यांना एकमेकांशी जोडणं हा या उपक्रमाचा उद्देश होता. यात राज्यातले 35 स्टार्टअप आणि 20 सहकारी संस्थांचे जवळपास 350 सदस्य सहभागी झाले होते. स्टार्टअप आणि सहकार क्षेत्रातील 61 संस्थांचा प्रभू यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सहकारी संस्थांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शनही यावेळी भरवण्यात आलं होतं. जळगाव जिल्ह्यातल्या पाडळसे प्रकल्पासाठी केंद्र सरकारची मदत घेतली जाईल. प्रकल्पासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिलं. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान असावं यासाठी शासन काम करत आहे असं त्यांनी सांगितलं. पवार यांनी अंमळनेर तालुक्यातल्या या प्रकल्पाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान अंमळनेर इथल्या क्रीडा संकुलातील बांधकामाचं भूमिपूजनही काल पवार यांच्या हस्ते झालं. वेगानं वाढणाऱ्या पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा तसंच महिलांमधल्या उद्योजकता आणि नेतृत्व गुणांच्या विकासाच्या उद्देशानं राज्याच्या पर्यटन विभागानं आई हे महिला केंद्रित धोरण जाहीर केलं आहे. या धोरणांतर्गत महिला उद्योजकांसाठी नवीन कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. या क्षेत्रातल्या महिला उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. अधिक माहितीसाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं पर्यटन विभागानं कळवलं आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल पहिल्या दिवशी भारतानं 6 गडी बाद 336 धावा केल्या. कालचा खेळ संपला तेव्हा यशस्वी जयस्वाल 179 आणि रविचंद्रन अश्विन 5 धावांवर खेळत होता. इंग्लंडच्या शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी 2 तर जेम्स अँडरसन आणि टॉम हार्टली यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. हवामान. येत्या 24 तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये दळणवळण क्षेत्राची भूमिका महत्वाची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत. राज्यपाल रमेश बैस यांचे निर्देश. अंमळनेरच्या साने गुरुजी साहित्य नगरीत 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं दिमाखदार उद्घाटन. मराठीला ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी शासनाबरोबरच मराठी जनांचीही.
संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे यांचं मत आणि इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम क्रिकेट कसोटीत भारताच्या पहिल्या दिवसाखेर 6 बाद 336 धावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.